नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये मिळणार आहेत। आता हे 3,000 रुपये कोणत्या कारणासाठी शासन देणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा। त्यानंतर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पात्र आहात किंवा नाही हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा। त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कागदपत्र कोणकोणते असावे हा एक महत्त्वाचा मुद्दा। त्याचबरोबर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे की ऑनलाईन करायचं आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री वयश्री योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली। आता ही योजना का सुरू केली याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं की जसजसं एखाद्या व्यक्तीचं वय होतं तसतसं त्याच्या शारीरिक क्षमता कमी होतात, त्याला आजार पण लागतं, त्याची जी शक्ती असते ही कमी होते। अशा वेळेत अशा ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून काहीतरी मदत व्हावी या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे। वयश्री योजनेअंतर्गत तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमची पात्रता आहे किंवा नाही। आता नेमकी कोणती पात्रता आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचे शासकीय सेवानिवृत्त धारक नसावेत, हा सर्वात महत्त्वाचा। तसेच तुम्ही आयकर भरणारे नसावेत, म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचा आयकर म्हणजे इन्कम टॅक्स फाईल किंवा IT रिटर्न फाईल वगैरे तुमच्या नावाने नसली पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा विषय। आता जर समजा या सगळ्या गोष्टी तुमच्या जर क्लिअर असतील तर तुम्ही अर्ज करायला काहीही हरकत नाहीये। यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कागदपत्र कोणते असणे आवश्यक आहे। आता स्क्रीनवरती एक चार्टच्या माध्यमातून आपण या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात हे सविस्तरपणे समजून घेऊया। तर मित्रांनो, या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वतःचा आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा तुमच्याकडे मतदान कार्ड सुद्धा असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुकची झेरॉक्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तसेच पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र क्रमांक 1 तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर 6वं कागदपत्र तुम्हाला उपकरण किंवा साहित्याबाबतचा दुबार लाभ न घेतलेले स्वयं घोषणापत्र क्रमांक 2 हा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेला अन्य कागदपत्र म्हणजे तुमचा जो तहसीलदार यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक दाखला मिळतो तो दाखला किंवा तो ID कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर अर्जासोबत जोडलेले कागदपत्र हे स्वयंसाक्षंकित असले पाहिजे, म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेले असले पाहिजे। 9वा शेवटचा मुद्दा असा की सदर उपकरणे खरेदी करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। म्हणजे येही जर 1 पासून तर 9 पर्यंत कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही अर्ज करायचा आहे, अन्यथा अर्ज करू नका। हे सर्व कागदपत्र अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे कागदपत्र तुम्हाला सहज उपलब्ध होण्यासारखे आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, सर्व कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही अर्ज करा, अन्यथा अर्ज करू नका। कारण मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी समिती स्थापन केलेली आहे ही समिती सर्व कागदपत्रे काटेकोर तपासणार आहे आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे मिळणार आहेत। व्हिडिओच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांना स्पष्टपणे सांगतो की हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे। कुठल्याही वेबसाईटवरती किंवा कुठल्याही पोर्टलवरती या योजनेची लिंक नाहीये। त्यामुळे यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियामध्ये अनेक व्हिडिओ आहेत की ऑनलाईन अर्ज सुरू, ऑनलाईन अर्ज सुरू, तर ऑनलाईन कुठे तुम्हाला अर्ज करता येणार नाही। तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। आता ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे पण तो कुठे करायचा हा तितकाच महत्त्वाचा विषय आहे। तर तुमच्या तालुका स्तरावरती किंवा तुमच्या जिल्हा स्तरावरती जे समाज कल्याण विभागाचं जे ऑफिस असतं त्या ठिकाणी तुम्हाला हे अर्ज सादर करायचे। आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आम्ही ज्येष्ठ आहोत किंवा आम्ही म्हातारे झाले आहोत तर आम्ही तालुक्याच्या स्तरी किंवा जिल्ह्याच्या स्तरावरती कुठे जाऊन अर्ज करू शकतो। तर ही जी अडचण निर्माण झाली यावरती महाराष्ट्र शासनाने आणखी एक परिपत्रक काढून एक मार्ग काढला। तो मार्ग असा की या ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या स्थानिक तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुमच्या ग्रामसेवककडे हे अर्ज सादर करता येणार आहेत। आता हे ग्रामसेवक काय करणार, हे ग्रामसेवक तुमच्या नगरपंचायतमध्ये जाणार किंवा पंचायत समितीमध्ये जाणार आणि त्या ठिकाणी हे कागदपत्र जमा करणार। तिथून हे सर्व कागदपत्र तुमच्या समाज कल्याण विभागामध्ये जाणार आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये सुद्धा हा अर्ज सादर करता येणार आहे। तुम्हाला कुठल्याही समाज कल्याणच्या दूर अंतरावरती असलेल्या ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो, ही जी योजना आहे या योजनेचे सर्व पैसे हे ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। हा सर्वात तितकाच महत्त्वाचा विषय। आता महाराष्ट्र शासनाने ही जी योजना सुरू केलेली आहे ही योजना का सुरू केली,
कशासाठी सुरू केली हा तितकाच महत्त्वाचा विषय आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ही योजना सुरू केली, काही तुमचे जे उपकरण आहेत, म्हणजे तुमचं वय झाल्यानंतर तुम्हाला काही उपकरणांची गरज असते। समजा तुम्हाला ऐकायला येत नसेल तर तुमच्या कानामध्ये एखादी मशीन बसवली जाते, चालता येत नसेल तर तुम्हाला एखादा आधार द्यावा लागतो। ही सगळी ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला ही योजना सुरू केलेली आहेत। हे उपकरण तुम्हाला खरेदी करायचे आहेत। ही योजना कोणत्याही प्रकारची वेगळ्या कामासाठी वापरायचं नाही। या संदर्भात स्वतः डिक्लेरेशन सुद्धा तुम्हाला भरायचं आहे। म्हणजेच काय तर या योजनेची पात्रता, या योजनेचा अर्ज कुठे कसा करावा, किती पैसे मिळणार आहेत, ऑफलाईन किंवा ऑनलाईन आहेत, ही तितकंच महत्त्वाची माहिती आहे। तितकीच महत्त्वाची माहिती ही सुद्धा आहे की हा अर्ज भरत असताना तुम्हाला हे पैसे कशासाठी वापरायचे आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।